एनडीएचे सीपी राधाकृष्णन हे देशाचे नवे उपराष्ट्रपती। राधाकृष्णन यांचा 452 मतांनी विजय, तर इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव। इंडिया आघाडीची 14 मतं फुटल्याचा अंदाज। उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना 300 खासदारांकडून मतदान। काँग्रेसने इंडिया आघाडीच्या 315 खासदारांच्या मतदानाचा दावा केला होता। मला विश्वास आहे की सीपी राधाकृष्णन उत्कृष्ट उपराष्ट्रपती असतील। आपली संवैधानिक मूल्य बळकट करून संसदीय चर्चा वाढवतील। पंतप्रधान मोदींकडून नवनिर्वाचित उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांना शुभेच्छा। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये आज ओबीसी उपसमितीची बैठक। छगन भुजबळ, अतुल सावे, पंकजा मुंडे उपस्थित राहणार। त्यामुळे भुजबळ हे काय भूमिका मांडणार याकडे आता सर्वांचं लक्ष। हैदराबाद गॅझेटियर नंतर आता सातारा गॅझेटवर आधारित अहवाल तयार करण्याचे सरकारचे आदेश। मंत्रिमंडळ उपसमितीने पुणे विभागीय आयुक्तांना 3 दिवसात अहवाल सादर करण्याचे दिले आदेश। देशात एसआयआर सुरू करण्यासाठी निवडणूक आयोगाची बैठक। सीईओ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या परिस्थितीचा अहवाल देणार। अहवालात मतदारांची संख्या, दुरुस्तीची सद्यस्थिती असणार। मुख्यमंत्री फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर। सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या लॅबचं उद्घाटन करणार। विद्युत मंत्रालयाच्या लॅबमुळे 10 MVM पर्यंतचं परीक्षण आता नाशिकला होणार। दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद। परिसरातील कबुतरांची संख्या सुद्धा लक्षणीयरित्या कमी झाल्याचं स्थानिकांचं मत। 13 ते 18 सप्टेंबर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात अतिमुसळधारेचा इशारा। कोकणातील नदीकाठच्या नागरिकांना सुद्धा सतर्कतेचं आवाहन। ॲपलकडून आयफोन 17 सिरीज लॉन्च, तर 82,000 पासून फोनच्या किमती सुरू। ॲपल वॉचची नवी उत्पादनं सुद्धा बाजारात।